सुट्टी होती. ते कशाची होती माहित आहे का? रामनवमी. रामनवमी. रामनवमीची होती. रामनवमी म्हणजे रामाचा जन्म त्या दिवशी झाला. आणि राम कसा होता? रामायण मध्ये तुम्ही राम पाहिला ना? हा. राम रावणाचं युद्ध पाहिलं का? तर पहा, राम हा कोणाचा मुलगा होता? दशरथ राजाचा. एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. राम हा दशरथ राजाचा मुलगा होता. आणि दशरथ राजाला म्हणजे पहिले सुरुवातीला दशरथ राजाला मुलगाच नव्हता, कोणताही पुत्र नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, एक यज्ञ केलं. त्यावेळेस यज्ञाची खूप प्रथा होती. आणि यज्ञ करून त्यामध्ये प्रसाद जो होता केला होता लोकांना द्यायसाठी, तो प्रसाद तिने राण्यांना दिला. आणि मग एक जी त्याची पत्नी होती दशरथ राजाची, त्यांना 3 राण्या होत्या. त्याच्यामधली जी एक पत्नी होती त्याची कौसल्या, त्या कौसल्याला एक सुंदर मुलगा झाला. आणि त्या मुलाचं नाव काय ठेवलं? राम. राम हा सत्य होता, एकनिष्ठ होता आणि खरे बोलणं त्याला आवडत असे. आणि मग त्या राम हा सत्य बोलणारा, खरे बोलणारा आणि कर्तव्यनिष्ठ असणारा, प्रामाणिक असणारा असा राजा होता. आणि मग रामाचं म्हणजे रामाने जे पुढे कार्य केलं, मग ते खूप चांगलं त्याला आवडत होतं चांगलं काम करणं. मग तो चांगलं कार्य करू लागला आणि वाईटावर तो प्रतिकार करू लागला. रावण त्याचा शत्रू होता रामायणामधला. रावणाचे विचार कसे होते? वाईट होते. त्याला युद्ध करणं खूप आवडत असे, पण याला चांगल्याचा विचार करत होता हा राम, आणि त्याला चांगल्याचा परिणाम करून दाखवला. म्हणून आपण रामनवमी, रामाचं जे रामनवमी आपण रामाचा उत्सव जो साजरा करतो तो आहे रामनवमी. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये रामाचं ही रामनवमी साजरी केली जाते. कारण की रामाची पत्नी कोण होती? सीता होती. त्यांना किती मुलं होते रामाला? 2. त्यांचे नाव काय होते? लव आणि कुश होते ना, लव आणि कुश. आता रामाचा जो भाऊ होता त्याचं नाव काय होतं? लक्ष्मण. आणि मग लक्ष्मण खूप त्याला साथ देत होता. एकत्र कुटुंब पद्धती होती, ते खूप छान राहायचे. आणि जेव्हा त्यांना वनवास झाला 14 वर्षाचा रामाला, माहित आहे ना? तो वनवास कोण दिला होता? कैकेयीने दिला होता आहे ना. भरताला राज्य द्यावं आणि रामाला 14 वर्ष वनवासात पाठवावं. पण रामानं त्याच्या वडिलांची आज्ञा मोडली नाही. वडिलांना म्हटलं तसंच ऐकलं रामानं. आता तुम्ही तुमचे वडील जे म्हणता, आई सांगते, तुम्ही ऐकता का? ऐकलं पाहिजे. ते पाय असा पहिले होता, आज्ञापूर्वक नम्रता होती त्याच्यामध्ये, आज्ञा पाळत होता. आणि त्याला वडिलांना म्हटल्याबरोबर तुला 14 वर्ष वनवासात जावं लागतं, तर तो 14 वर्ष वनवासात गेला. आणि त्याच्यासोबत कोण कोण होतं? लक्ष्मण आणि सीता. सीता होती. हे 3 जण वनवासात 14 वर्ष राहिले. आणि तिकडून मग परत आल्यावर जो आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो, म्हणूनच राम परत आल्यावर सगळ्या लोकांनी गुढी उभारली होती, आनंद उत्सव म्हणून, आनंदाचं प्रतीक म्हणून. एवढा मोठा सत्यनिष्ठ राजा वापस आला आणि म्हणून त्याचा एक आनंदाचा जल्लोष साजरा लोकांनी केला. म्हणून आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो आणि रामनवमी हा सण साजरा करतो. समजलं का तुम्हाला? आपण रामनवमी का साजरी करतो? रामाच्या पत्नीचं नाव काय होतं? रामाला किती मुलं होती? आणि त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? आईचे नाव काय होते? रामाच्या वडिलांचे नाव काय होते? दशरथ राजा. त्याच्या पत्नीचे नाव काय होते? दशरथ राजाच्या? कौशल्या. राम कोणाचा मुलगा होता? कौशल्याचा. दशरथ राजाला किती पत्नी होत्या? 3 राण्या होत्या. आणि मग कोणच म्हटलं होतं की त्याला 14 वर्ष वनवासात पाठवा म्हणून? त्याची दुसरी जे दशरथ राजाची पत्नी होती तिने सांगितलं त्याला, माझा मुलगा राज्यावर बसेल आणि याला 14 वर्ष वनवासात पाठवा. आणि ही गोष्ट ऐकली रामानं, मी जाते म्हणे. आणि मग पश्चाताप झाला काही लागले. खूप ना पाया पडत होती दशरथ राजाच्या, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. एवढा चांगला राजा बाप मी तिकडे पाठवला आणि माझा मुलगा इथे राज्य करत आहे, याचा तिला पश्चाताप झाला होता. समजली गोष्ट? पण त्या रामाला असं नाही वाटत होतं, जे म्हटलं ते काम करायचे राम. म्हणून राम राम. आणि जेव्हा तुम्हाला श्रावण बाळाची गोष्ट सुद्धा माहीत असेल, श्रावण बाळाची गोष्ट, हे याला 14 वर्ष दुःख का भोगावं लागलं दशरथ राजाला? कारण श्रावण बाळ जे आले होते ना नदीवर पाणी नेण्यासाठी, श्रावण बाळ आपल्या आई वडिलांची काय करत होते? सेवा करत होते. ते
खांद्यावर पण तुम्ही चित्र पाहिलं ना. हो. एका टोपलीमध्ये कोण बसलं, त्यांची आई, आणि एका टोपलीमध्ये बाबा. त्यांचे वडील बसले होते आणि ते आंधळे होते. ते सेवा करत होते श्रावणबाळ त्यांची. मग श्रावणबाळ त्यांना नदीवर पाणी पिण्यासाठी नेलं होतं. त्यांना खूप तहान लागली होती आणि मग ते पाणी प्यायसाठी त्यांना आई वडिलांना एका झाडाखाली बसून ठेवलं आणि नदीवर पाणी आणण्यासाठी गेले. आणि त्याचा जो तो लोटा होता तो पाणी घेण्यासाठी गुळगुळ गुळगुळ असा आवाज करत होता. तिथेच लगेच वरत कोण बसला होता? दशरथ राजा आहे ना. तो शिकार करण्यासाठी आला होता आणि त्याला असं वाटलं आपल्याला शिकार सापडली, म्हणून त्याने बाण मारला दशरथ राजानं. आणि तो कोणाला लागला? श्रावणबाळाला लागला. श्रावणबाळ तिथंच म्हणजे जीव मरण पावला. आणि मग दशरथ राजा पाणी घेऊन जाते श्रावणबाळाच्या आई वडिलांजवळ. तर तो आई वडील जरी आंधळे असले तरी आपल्या मुलांना ओळखते ना. ते ओळखू लागले, आवाज ओळखू लागले, जरी दिसत नसेल तरी. तू माझा पुत्र नाही आहे म्हणे. ते एकदम त्यांनी आवाज खूप मोठा केला आणि माझा पुत्र कुठं गेला? मी श्रावणबाळ आहे, तू श्रावणबाळ नाही आहे म्हणे. दशरथ राजाने पाणी दिलं त्यांना पिण्यासाठी, पण तो श्रावणबाळ होता काय? नाही. श्रावणबाळाला कोणी बाण मारला होता? दशरथ राजानं. आणि मग ते आई वडील किती दुःखी झाले असेल श्रावणबाळाचे, म्हणून ते पुत्राच्या म्हणजे दुःखामध्ये मरण पावले. मग तसा त्यांनी शाप दिला होता. श्रावणबाळाच्या आई वडिलांनी शाप दिला की तू पुत्र करून मरशील, तुला पुत्राचं म्हणजे सुख लाभणार नाही. आणि म्हणून ते 14 वर्ष वनवासात होता त्यावेळेस त्याच्या रामाला, दशरथ राजाला राम 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 करायला लागलं. पण पुत्राची भेट झाली का? नाही. राम 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 करून दुःखी होता दशरथ राजा रामामुळे. म्हणजे कोणाचा आपण जर हे करत असेल, दुःखी करत असेल दुसऱ्याला, तर आपल्याला दुःख देते तो देव आहे ना. आपल्याला दुःख भोगावं लागते, मग कोणाला दुःखी करायचं का? नाही. कोणासंग चांगलं वागायचं, कोणाला खूप क्रूरतेनं किंवा द्वेष भावना राग हे मनात ठेवायची नाही. प्रेमाने वागायचं सगळ्यासोबत. द्वेषची भावना नसली पाहिजे, सुडाची भावना नसली पाहिजे आपल्या मनात. कोणाचं नुकसान होऊ नये असं आपण कार्य करू नये. आणि हे सर्व गोष्टी चांगल्या गोष्टी रामामध्ये होत्या, म्हणून आपण रामनवमी हा सण साजरा करतो. याच्यामधून आपल्याला एक चांगलं वागण्याची, सदाचार, नम्रता, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ वागण्याची एक प्रेरणा मिळते. म्हणून आपण रामनवमी हा सण साजरा